गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। त्यात आज अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थान गाठलं आणि त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली। गेल्या 2 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची ही चौथी भेट असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते, तर मनसेचे बाळा नांदगावकरही यावेळी हजर होते। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत आता अनेकांकडून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झालेली आहे। भेटी गाठी संपल्यानंतर जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही राजकीय नव्हे तर फक्त कौटुंबिक भेट असल्याचं स्पष्ट केलं। मात्र जेव्हा 2 दिग्गज नेते भेटतात तेव्हा त्या भेटींमध्ये काही ना काही नक्की दडलेलं असतं, कारण राजकारणामध्ये कधीही काहीही सोपं आणि सरळ नसतं। आणि त्यामुळे संजय राऊत जरी म्हणत असले की ही राजकीय भेट नव्हती, तर मग आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही भावांनी पावलं टाकायला सुरुवात केल्याच्या गप्पा आता चौकातल्या कट्ट्यांवर देखील सुरू झाल्यात। याशिवाय दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळालेली असून या ठिकाणी दोन्ही भावांची युती घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र प्रश्न फक्त 2 भावांच्या एकत्र येण्याचा नाहीये, कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय जर का घेतला तर मात्र आगामी निवडणुका राज ठाकरे महाविकास आघाडीत लढणार का? तसंच महाविकास आघाडीमध्ये न येता फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहून लढण्याचं जर का ठरवलं तर मग उद्धव ठाकरे हे भावासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांना। अखिलजी, स्वागत आपलं। काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, आपलंही स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत असतील। अखिलजी, खरं तर मी आज आपल्यापासून सुरुवात करतोय। अखिलजी, ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहताना दिसतात की ठाकरे बंधूंचं एकत्र येऊन थेटपणे आता आव्हान निर्माण करणं, त्या आव्हानाच्या दृष्टीनं आज या बैठकीत काही चर्चा झाली का? या भेटी मागचं नेमकं कारण काय? भेटीमागचं कारण मला असं वाटतं की सन्माननीय संजय राऊत साहेबांनी ऑलरेडी संध्याकाळी पत्रकारांशी 2 वेळा चर्चा करून त्याबद्दल खुलासा केलेला आहे। ही जी काही भेट होती ती कौटुंबिक भेट होती आणि उद्या राजकारणात जरी कोणत्या प्रकारच्या भेटी होणार असतील किंवा राजकारणात काही घडणार असेल तर ते काय लपून तर होणार नाही, ते जगासमोर महाराष्ट्रासमोर सांगूनच होणार। म्हणून मला असं वाटतं की आपण जास्ती याच्यामध्ये पुढे फास्ट फॉरवर्ड न होता स्टेप बाय स्टेप जाणं हे गरजेचं आहे आणि लवकरच जे काही सकारात्मक घडत आहे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये, ते आपण वारंवार गेले काही महिने पाहत आहोत। आणि मला हे जे काही आतापर्यंत चालू आहे ते टीजर ट्रेलर झालंय, लवकरच चित्रपट महाराष्ट्रासमोर येईल, तर त्याची थोडी वाट पाहावी। आणि जर उत्सुकता लागून असं असेल की कौटुंबिक भेट होऊ शकत नाही, बोला ना, बोला अखिलजी। कौटुंबिक भेट मला असं वाटतं की कोणी कोणाची कौटुंबिक भेट कोणीही कोणाची घेऊ शकतो। इतर पक्षाचे नेते देखील वारंवार एकमेकांना भेटत असतात, भेटीगाठी होत असतात। आता जर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये त्या प्रकारे भेटी होत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्राला आनंद देणारा क्षणच आहे। बरं, निश्चित हा आनंदाचा क्षण असला तरी देखील भाजप त्याकडे कसं पाहतं? अवधूत वाघ, मला आपल्याला थेट प्रश्न करायचा आहे की येत्या काळातल्या निवडणुका या प्रत्येक राजकीय पक्षाचा पुढचा अजेंडा असणार आहे आणि त्या दृष्टीने काम करणं किंवा एकमेकांच्या भेटीगाठी घेणं हे आपसूक